गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? अँड वेलकम बॅक टू आवर लेक्चर नंबर 5 ऑफ एनपीओ अकाउंट्स. मित्रांनो, आपण ऑलरेडी 4 इलस्ट्रेशन बघितलेले आहेत आणि आज आपण 5th इलस्ट्रेशन बघणार आहे. बघा, आता हळूहळू आपण ह्या चॅप्टर मध्ये पण पुढे प्रोग्रेस करत आहोत. बट इम्पॉर्टंट काय तुमच्यासाठी की जे बेसिक कन्सेप्ट आहेत, जे बेसिक पार्ट्स आहेत, ते तुम्ही कंटिन्युअसली रिवाइज करत राहायला पाहिजे. तुम्हाला मी ऑनेस्टली सांगतो, जेव्हा आपण 3-4 वेळा सेम 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 गोष्ट करतो ना, एक पॉइंट नंतर ना ऑटोमॅटिकली आपल्याला तो कम्फर्ट येऊन जातो की येस बाबा मला हे जमतंय. आणि मग त्यानंतर ना जेव्हा कुठलाही क्वेश्चन करायला घेतलं की तो लवकर सॉल्व्ह होतो. सो त्यामुळे आय वुड सिम्पली रिक्वेस्ट यू ऑल की बाबा जेव्हा तुम्ही हे लेक्चर्स बघताय ना, की एकदा कळालं तर त्याला तिथे सोडून नका देऊ. त्या गोष्टीला 1 2 3 वेळा सारखं सारखं जेव्हा करसाल ना, मग ते एकदा एकदा मसल मेमरी मध्ये फिक्स झालं ना, एकदा आपल्या ब्रेन मध्ये तो फिक्स झाली गोष्ट. बघा, कुठलंही गाणं पहिल्यांदा ऐकण्यात कधीच पाठ होत नाही. मग त्याला आपण काय करतो रे, 3 4 5 वेळा जेव्हा सेम 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 गाणं आपण बघतो ऐकतो, त्यावेळेस ते ऑटोमॅटिकली आपल्या डोक्यात बसतं. मग काय, आपण असंच गुणगुणत गुणगुणत आपण ते गाणं गाऊन मोकळ होतो. असं आपण पाठ करायचं म्हणून ते गाणं ऐकतो का? नाही. सो तसंच तुमच्या अभ्यासासोबत पण आहे. पहिल्यांदा हा क्वेश्चन बघसाल, जसं गाणं पहिल्यांदा ऐकायला छान वाटतं, बट लगेच ते आपल्या लक्षात राहतं का? कितीही सुंदर गाणं असू दे, कितीही बेस्ट असू दे, एकदा ऐकण्यात ते कधीच आपल्या डोक्यात जात नाही. त्याला आपल्याला कंटिन्यू ऐकत राहावं लागतं. त्यावेळेस ते काय होतं, हळूहळू आपल्या डोक्यात फीड होतं. तसंच मित्रांनो ह्या क्वेश्चन्स आहे, तसंच ह्या चॅप्टर मधल्या कन्सेप्ट आहे. आर यू गेटिंग इट? चला, तर आता आपण स्टार्ट करूयात की आपण क्वेश्चन नंबर 5 आता बघूयात. काय दिलंय बघा, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. थांबा एक मिनिट, पेनचा कलर आय विल जस्ट चेंज. ओके, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओनली. बघा, म्हणजे बॅलन्स शीट वगैरे नाही बनवायला लावली आहे, फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायला लावलंय. फ्रॉम द रिसीट अँड पेमेंट अकाउंट अँड ऍडजस्टमेंट्स गिवन बिलो, रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च. बघा, 31 मार्च ह्या इयर एंडेड साठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, एक रिसीट अँड पेमेंट अकाउंट तुम्हाला दिलेलं आहे, त्याला यूज करून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचंय. पहिले आपण एक एक करून पूर्ण रिसीट अँड पेमेंट अकाउंट बघून घेऊयात. चला, काय दिलंय, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, म्हणजे हा आपला ओपनिंग बॅलन्स आहे. किती रे, आपल्याकडे 10,000 कॅश होती आणि 19,200 आपल्या बँकेत होते. ठीक आहे, ठीक आहे. तर याला मी जरा काय करतो, ह्या साईडला घेतो असं. हा, म्हणजे इथून आता आपण डिस्कस करूया. येस, परफेक्ट. बघा, ऑलरेडी 10,000 आपल्या हातात कॅश होती आणि बँकेत आपल्याकडे 19,200, असं टोटल आपल्याकडे वर्ष सुरुवातीच्या वेळेस 29,200 पैसे असे टोटल होते. टू सबस्क्रिप्शन्स. आता बघा काय रे, वेना कल्चरल असोसिएशन. ठीक आहे, आता बघा त्या काय क्लब असेल, जो काय असेल, त्याचे लोक काय पे करत असतील, सबस्क्रिप्शन पे करत असतील. रिसिट्स म्हणजे पैसे आले. आपलं वर्ष कुठलं आहे, 31 मार्च 20, म्हणजे 1920 हे आपलं अकाउंटिंग इयर आहे. हे आपलं काय आहे, अकाउंटिंग इयर. तर चला मित्रांनो बघा, म्हणजे हे आपलं अकाउंटिंग इयर आहे. मग मला सांगा, आता टोटल आपल्याला 1,23,000 मिळाले, बट त्यातले त्यातले हे 15 आणि 8 हे ह्या वर्षाचं इन्कम आहे का? नाही सर. 15,000 मागच्या वर्षाचं इन्कम आहे, जे ह्या वर्षी मिळालंय. आणि 2020-21 चे 8,000 रुपये, म्हणजे पुढच्या वर्षाचे पण काही सबस्क्रिप्शन लोकांनी ह्याच वर्षात दिलेत. मित्रांनो, जर मी सिंपल इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवायला घेतलं तर मी काय म्हणणार की 1,23,000 मिळालेत, 1,23,000 मिळालेत. त्यातनं 15 हे मागच्या वर्षाचे होते आणि 8 हे पुढच्या वर्षाचे आहेत. तर मित्रांनो, लॉजिकली आपला ह्या वर्षाचा इन्कम किती आला पाहिजे, 1 लाख. किती आला पाहिजे, 1 लाख. क्लिअर आहे तुम्हाला? चला पुढे जाऊयात. टू डोनेशन्स जनरल. जनरलचा अर्थ काय बाबा, हे नॉर्मल, ह्याच्यात कुणी असं स्पेसिफिकली बोललं नाहीये ह्याच्यानी फक्त मंदिरच बांधा, ह्याच्यानी फक्त स्टेडियमच बांधा. आठवतंय का, 2 डोनेशन्स होते, स्पेसिफिक डोनेशन आणि जनरल डोनेशन. तर हे काय, जनरल डोनेशन, हे पैसे तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी वापरू शकता. तर हे आपण नॉर्मल इन्कम म्हणून ट्रीट करणार. ठीक आहे, चला पुढे बघूयात. एंट्रन्स फीज. ठीक आहे बाबा, काय जे काय समजा यांनी काय कल्चरल फेस्ट वगैरे ठेवला असेल, त्यासाठी लोकांनी तिकीट बाय केले असतील, तर त्याची ती एंट्रन्स फीज मिळाली आपल्याला. इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट. ठीक आहे, आपण काही एफडी वगैरे केली असेल त्याच्यावर इंटरेस्ट मिळाला, आपला नॉर्मल इन्कम आहे.
टू पिकनिक रिसिट्स, ठीक आहे बाबा, यांनी काय पिकनिक ऑर्गनाईज केली असेल, त्यासाठी लोकांनी काय जे काय पिकनिकला आले होते त्यांनी पैसे दिले, ते पण आपल्याला मिळाले. आता पेमेंटची बाजू बघा. सगळ्यात पहिले परत बघा, आता रेंट पे केलंय, रेंट पेड मध्ये पण 2 वर्ष दिसत आहेत. एक आहे 2018-19 आणि एक आहे 19-20. आपलं वर्ष कुठला आहे? 19-20. म्हणजे आपल्यासाठी लॉजिकली खर्च कुठला आहे? हा वाला. तो वरचा जो 700 ह्या वर्षी पे केलाय ना, तो आपला ह्या वर्षाचा एक्सपेन्स नाहीये मित्रांनो. चला, त्यालाच आपण म्हणतो आउटस्टँडिंग ऑफ प्रिव्हियस इयर पेड इन करंट इयर. बघा, एफडी केली बरोबर, मग पेमेंट का दिसतंय? कारण तेवढे पैसे आपण एफडी म्हणजे बँकेत जमा केले ना, त्यामुळे ते पेमेंट साईडला दिसतंय बघा. आणि ह्याच एफडी वर आपल्याला काय मिळालंय? इंटरेस्ट. काय मिळालाय? इंटरेस्ट. चला पुढे या. सन्ड्री एक्सपेन्सेस म्हणजे किरकोळ खर्च. इन्शुरन्स पे केलाय 12,000, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 6,000, पिकनिक एक्सपेन्सेस 18,000. बघा, ही पिकनिक जे आपण घेऊन गेलेलो, ज्यात लोकांनी 20,000 दिलेले, ती ऑर्गनाईज करायचा खर्च किती होता? 18,000. सॅलरी पे केली 20,000, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स 13,000, ऍडव्हर्टाइजमेंट 2018-19. मित्रांनो मला सांगा, मागच्या वर्षाच्या ऍडव्हर्टाइजमेंटचं पेमेंट ह्या वर्षी केलंय, तर हा खर्च मागच्या वर्षाचा आहे का ह्या वर्षी? सर मागच्या वर्षाचा. क्लिअर आहे? चला, बाय बॅलन्स बघा. आता हे सगळे खर्च करून वर्षाच्या एंडला बॅलन्स किती उरला? 15,000 कॅश उरली आणि 16,000 उरले बँकेत. आता काही खाली ऍडजस्टमेंट दिल्यात. चला या इकडे, नेक्स्ट पेज वर या. येस, एकदा ऍडजस्टमेंट बघून घेऊ आणि मग त्यानंतर आपण अख्खा क्वेश्चन सॉल्व्ह करू मित्रांनो. आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर वॉज 7,000. बघा काय म्हणतायत. आता इथे जे आपल्याला रेंट दिलं होतं, हे 2018-19 म्हणजे मागच्या वर्षाचं पे केलंय 700, तो तर आपला ह्या वर्षाचा खर्च नाहीये. आणि ह्या वर्षाचं रेंट किती पे केलंय रे? 54,300. बघा आता इकडे या, बघा लक्षात घ्या. सर ह्या वर्षाचं आपण 54,300 पे केलंय, पण ऍडजस्टमेंट मध्ये म्हणतायत की 7,000 आउटस्टँडिंग पण आहे. 7,000 आउटस्टँडिंग पण आहे. म्हणजे सर कॅन आय से हा 61,300 हे ऍक्च्युअली ह्या वर्षाचं टोटल रेंट आहे. त्यातनं एवढे पे केलेत, एवढे पे करायचे बाकी आहेत. कळलं का मित्रांनो? आउटस्टँडिंग रेंटचा अर्थ काय? करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे, म्हणजे एवढे आपण अजून पे करायचे बाकी आहेत. आता आपण अकाउंटिंग परत मला सांगा, अक्रुवल बेसिसवर करतोय की कॅश? सर अक्रुवल. मग त्याच्यात आपण हे नाही बघत पैसे कधी आले गेले, आपण बघतो तो खर्च आणि तो इन्कम कुठल्या वर्षाला पर्टेन करतो. सर हे 7,000 ह्याच वर्षाचं रेंट आहे, पे फक्त आपण अजून करायचं बाकी आहे. तर मित्रांनो आपण जेव्हा आपण आपला एक्सपेन्स काढू त्यावेळेस आपण त्याला आपल्या करंट इयरच्या पेमेंट, जेवढं आपण करंट इयरचं पे केलंय त्यात आपण त्याला काय करणार? ऍड करणार. कळलं का मित्रांनो? चला पुढची ऍडजस्टमेंट काय? 60% ऑफ एंट्रन्स फीज शुड बी कॅपिटलाइज. आता मित्रांनो ह्या ऍडजस्टमेंटचा अर्थ समजून घ्या. ही जी एंट्रन्स फीज आपल्याला मिळाली आहे 15,000, त्यातलं म्हणतायत की 60% ह्याला तुम्ही रेव्हेन्यू इन्कम नका समजू, रेव्हेन्यू रिसिट्स नका समजू, त्याला तुम्ही कॅपिटल रिसिट समजा. सर थोडं सिंपल भाषेत समजवा ना. या इकडे बघा, एक थोडक्यात उदाहरण देतो. त्यांचं म्हणणं काय? समजा टोटल वर्षभरात 1,00,000 रुपयाचे डोनेशन आले, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला 1,00,000 रुपयाचे डोनेशन आले. त्यातनं मॅनेजमेंटचं जे ट्रस्टीज आहेत, जे ट्रस्ट आहे, त्यांचं असं डिसाईड झालं की ह्यातलं 70% जे त्याला आपण कॅपिटलाइज करायचंय. काय करायचंय? कॅपिटलाइज. ह्याचा अर्थ काय माहिती का मित्रांनो? की ह्याला आपण आपलं ह्या वर्षाचं इन्कम नाही समजायचं, ह्याला आपण आपल्या कॅपिटल फंड मध्ये जाऊन ठेवायचंय. म्हणजे ह्याला आपण लॉंग टर्म साठी काय करतोय? साईडला काढतोय. काय करतोय मित्रांनो? लॉंग टर्म साठी साईडला काढतोय. त्याला म्हणतात कॅपिटलायझेशन. त्याला काय म्हणतात? कॅपिटलायझेशन. म्हणजे हे थोडक्यात आपण पैसे पुढच्या ह्या वर्षात तर वापरणार नाहीये, आपण लॉंग टर्म मध्ये एखाद्या मोठ्या कामासाठी हे पैसे वापरणार. तर तसं आपल्या केसमध्ये काय दिलंय? किती? 60% ऑफ एंट्रन्स फीज म्हणतायत कॅपिटलाइज करा. 15,000चं 60% किती येतं मित्रांनो? 9,000. किती येतं? 9,000. बरोबर. तर 9,000 काय करा म्हणतायत? साईडला काढा, त्याला ऍज अ कॅपिटल म्हणून ठेवा, त्याला फ्युचर मध्ये यूज करा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पुढची ऍडजस्टमेंट काय? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वॉज 20,000. मित्रांनो परत बघा, सेम इथे पण येणार. सर ह्या वर्षाचे किती मिळालेत? 1,00,000.
आणि म्हणतायत 20,000 आउटस्टँडिंग आहे, म्हणजे मिळायचे बाकी आहेत. म्हणजे ऍक्च्युअली ह्या वर्षाचा इन्कम किती आहे रे? 1,20,000. 1,20,000. कळलं का सर? कसं कसं? अरे सिंपल आहे. 1,00,000 रुपये पे केले लोकांनी, 20,000 अजून पे करायचे बाकी आहेत. म्हणजे आपलं ह्या वर्षाचं इन्कम किती झालं? 1,20,000. 1,20,000. चला या इकडे पुढे. आणि फायनली प्रीपेड इन्शुरन्स 1,000. बघा आता इथे आपल्याला इन्शुरन्सचा खर्च दिसतोय का कुठे? येस. हे 12,000 पैकी 1,000 प्रीपेड आहे. प्रीपेडचा अर्थ काय? पुढच्या वर्षाचा खर्च आत्ताच पे केलाय. पुढच्या वर्षाचा खर्च आत्ताच पे केलाय. आता 12,000 पैकी मित्रांनो, जर 1,000 हा पुढच्या वर्षाचा खर्च आहे, तर ह्या वर्षाचा खर्च किती? 11,000. ह्या वर्षाचा खर्च किती? 11,000. कळलं का? चला एवढेच ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. आता आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचंय. तर चला मित्रांनो, आता तुम्ही काय करू शकता, मी ही स्क्रीन थोडी छोटी करेल, कारण आपल्याला रिसिट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायला जागा लागेल. तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मधनं बघू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला तुमच्या फोनवर किंवा लॅपटॉपवर अमाऊंट खूप छोट्या दिसत असतील, तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या टेक्स्टबुक मधनं तुम्ही अमाऊंट बघू शकता. चला एक आपण सिंपल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवूयात. डेबिट, क्रेडिट. काय असतं? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. चला आपण रिसीट साइडने चालू करा. नेहमी लक्षात ठेवा, ह्याची रिसीट म्हणजे आपलं इन्कम, बरोबर? रिसीट्स म्हणजे आपलं इन्कम आणि पेमेंट्स म्हणजे आपले एक्सपेन्सेस. पेमेंट म्हणजे आपले एक्सपेन्सेस. ऑपोजिट जातं. इथलं डेबिट इकडच्या क्रेडिटला जाणार आणि इकडचं क्रेडिट ह्याच्या डेबिटला जाणार. चला आता सर कॅश इन अँड कॅश आउट बँक हा तर काही इन्कम वगैरे नाही, हा तर ओपनिंग बॅलन्स आहे. इथून चालू करू. सबस्क्रिप्शनचे मित्रांनो बघा आता ऍडजस्टमेंट कशी दाखवायची. सगळ्यात पहिले आपल्याला सबस्क्रिप्शनचे 1,23,000 मिळालेत. ह्या वर्षात किती मिळालेत? 1,23,000. त्यातनं प्रिव्हियस इयर आउटस्टँडिंग किती होतं मित्रांनो? 15,000. ते मागच्या वर्षाचं आहे सर, ह्या वर्षाचं नाहीये इन्कम, त्याला काढा. 2020-21 साठी लोकांनी किती दिलेत? 8,000. ते पण काय करा, साईडला करा. आणि ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला काहीतरी दिलेलं की ह्या वर्षाचं करंट इयरचं आउटस्टँडिंग किती आहे? 20,000. तर त्याला काय करायचं? ऍड करायचं. मित्रांनो थोडक्यात आपल्याला फक्त करंट इयर रिलेटेडच गोष्टी घ्यायच्यात. फक्त कुठल्या घ्यायच्यात? करंट इयर रिलेटेड. चला तर हे किती आलेलं आठवतंय का? 1,20,000. 1,20,000. चला सबस्क्रिप्शन झालं. डोनेशन, डोनेशन जनरल आहे, म्हणजे हे पैसे आपण कशासाठी पण वापरू शकतो. तर ह्याला आपण डायरेक्ट आपलं इन्कम समजणार. पुढे एंट्रन्स फीज 15,000 रुपये मिळालेत, पण त्यातले 60% म्हणतायत कॅपिटलाइज करायचे, म्हणजे 9,000. म्हणजे ऍक्च्युअली इन्कम तर किती समजायला लागेल? 6,000. कळलं का मित्रांनो? हे 9,000 आपण कॅपिटल मध्ये टाकून ठेवतोय का? कारण आपल्याला फ्युचर मध्ये लॉंग टर्म साठी हे पैसे लागणार आहेत. इंटरेस्ट ऑन एफडी किती मिळालाय? 4,800. हे आपलं इन्कम आहे. त्यानंतर पिकनिक रिसीट्स, पिकनिकला घेऊन गेलो आपण, जे काय कुणाला घेऊन गेलो असेल त्यातनं आपल्याला पैसे किती मिळाले? 20,000. चला आता इकडची बाजू येऊयात. सगळ्यात पहिले रेंट. रेंट पण बघा टोटल किती पे केलेलं? 55. तर बघा कसं प्रेझेंट करायचं. 55,000 पे केलेलं. त्यातनं मित्रांनो मागच्या वर्षाच्या रिलेटेड किती होतं? 700. आणि सर आता आपल्याला इथे दिलंय आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर किती आहे? 7,000. म्हणजे सर ह्या वर्षाचं किती पे करायचं बाकी आहे? 7,000. तर बघा आता टोटल याची किती येते? 54,300 प्लस 7,000 आपण मगाशीच काढलं होतं. $61,300. किती आली मित्रांनो? 61,300. आणि आता इथे आपल्याला फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवायला लावलंय, म्हणून बॅलन्स शीट बनवायला लावली असती तर ह्या काही गोष्टी बॅलन्स शीट मध्ये पण गेल्या असत्या. जसं हे आउटस्टँडिंग रेंट, हे आपली काय लायबिलिटी आहे. त्यानंतर इथे काय होतं? आउटस्टँडिंग हे सबस्क्रिप्शन मिळाले नाहीयेत 20,000. हे आपलं काय येणं बाकी आहे, हे आपला ऍसेट आहे. कळलं? तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे पण दाखवायला लागल्या असत्या. चला रेंट झालं. रेंट नंतर एफडी केली आहे. मला सांगा एफडी काय खर्च आहे का? नाही सर, तो आपला ऍसेट आहे. तो कुठं दिसणार? बॅलन्स शीट मध्ये. सन्ड्री एक्सपेन्सेस किती रे? 8,000. त्यानंतर मित्रांनो इन्शुरन्स 12,000, पण त्यातले म्हणतायत 1,000 जे आहे ते प्रीपेड आहे, म्हणजे ते पुढच्या वर्षाचं आहे. म्हणजे ह्या वर्षाचा इन्शुरन्सचा खर्च किती आहे? 11,000. पुढे प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती दिलंय? 6,000.
त्यानंतर मित्रांनो पिकनिक एक्सपेन्सेस किती दिलेत 18,000. त्यानंतर मित्रांनो सॅलरी किती दिली आहे 20,000. सॅलरी वगैरे काय आउटस्टँडिंग आहे का रे? नाही ना. हा चला, आपली ही ऍडजस्टमेंट झाली, ही ऍडजस्टमेंट झाली, ही पण झाली आणि प्रीपेड इन्शुरन्स. चला ऍडजस्टमेंट तर म्हणजे थोडक्यात सगळ्यात झालं. ओके, सॅलरी झालं. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स 13,000. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स 13,000. त्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट नाही टाकायचं का, तो मागच्या वर्षाचा खर्च आहे. ठीक आहे सर, सगळे खर्च टाकून झाले. आता घ्या क्रेडिट साइडची टोटल घ्या बरं. बघा आपल्याला हा आपला आउटर कॉलम आहे, ह्याची टोटल घ्या. 1,20,000 प्लस 25 किती झाले रे? 1,45,000. 1,45,000 प्लस 6 1,51,000. 1,71,000. 1,75,800. 1,75,800 ही या साईडची टोटल आली आहे. एकदा इकडची बघू काय येते. इकडची आपल्याला 61,000 प्लस 8,000 69,000. 69,000 80,000 86. 86 प्लस 18 किती येतं रे? 94 and 1,04,000. 1,04,000. 1,24,000. 1,24,000 प्लस 13 1,37,000. 1,37,300. तर बघा मित्रांनो टोटल आपली ह्या साईडची टोटल आली 1,37,300. तर बघा 1,75,800 मायनस 1,37,300. तर आपल्याला आता इथे प्रॉफिट नाही म्हणायचं, काय म्हणायचं? सरप्लस. काय म्हणायचं? सरप्लस. बघा इथे 500 38,500 आपला उरला सरप्लस. 38,500 काय उरला आपला? सरप्लस. कळलं का मित्रांनो? या इकडे चला बघा, सरप्लस 38,500 क्लिअर आहे सगळ्यांना? येस सर. सर सिंपल क्वेश्चन होता, बट येस नवीन होतं काहीतरी. थोडस समजायला हळूहळू वेळ लागेल. जसं फायनल अकाउंट्स मध्ये बघा पहिले थोडं थोडं कन्फ्युजन व्हायचं, बट जसं जसं करायला लागले तसं तसं कम्फर्ट येत गेला. सेम इथे पण होणार आहे. चला मित्रांनो पुढे जाऊयात. एक सेकंड ना, मला लेट मी ड्रिंक वॉटर. Yes guys, चलो let's see question number 6. Following are the details of subscription as per receipt and payment account. परत बघा आपल्याला आता फक्त सबस्क्रिप्शनचे डिटेल्स दिलेत. कशाचे डिटेल्स दिलेत? सबस्क्रिप्शनचे. काय दिलेत बघा? सबस्क्रिप्शन रिसीव्ड ड्यूरिंग द इयर 2018-19. बघा 2018-19 ह्या वर्षासाठी किती पैसे मिळालेत? ₹50,000. किती मिळालेत? ₹50,000. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऍज ऑन 31 मार्च 2018. मित्रांनो मी एक काम करतो, मी एक टाइमलाइनच बनवतो. ठीक आहे बघा 18, 19 आणि 20 चा काय दिलाय का डेटा? नाही ना. ठीक आहे, मग आपण 2 इयर एंड घेऊ. एक घेऊ 1/4/17 ते 31 मार्च 18 ते 31 मार्च 19. ठीक आहे मित्रांनो, हे जरा मध्ये घेतो, हे इथं चालू. चला आता लक्ष द्या काय करतोय मी बघा. सगळ्यात पहिले सबस्क्रिप्शन रिसीव्ड ड्यूरिंग द इयर 18-19. कधी रे? 18-19. थांबा आपण कलर चेंज करू. ह्या वर्षासाठी सबस्क्रिप्शन किती मिळाले मित्रांनो? 50,000. किती मिळाले? 50,000 ह्या वर्षात मिळाले. रिसीव्ड ड्यूरिंग द इयर ह्या वर्षात मिळाले. कुठल्या वर्षाचं आहे माहिती नाही, पण ह्या वर्षात एवढे 50,000 रुपये मिळाले. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऍज ऑन 31 मार्च 2018 वॉज 10,000. बघा ह्या दिवशी 10,000 रुपये येणं बाकी होतं. म्हणजे कॅनायसे ते ह्या वर्षाचं असतील. ह्या वर्षासाठीचे 10,000 रुपये यायचे बाकी आहेत. ह्या वर्षासाठीचे 10,000 रुपये यायचे बाकी आहेत. ओके. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऍज ऑन 31 मार्च 2019 20,000.
ह्या दिवशी आउटस्टँडिंग आहेत 20,000. ह्या वर्षी किती आउटस्टँडिंग आहेत एंडला 20,000. ठीक आहे. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स ऍज ऑन 31 मार्च 2018 इज 15,000. ह्या दिवशी बघा हे आहे आउटस्टँडिंग, हे पण आहे आउटस्टँडिंग. आता ऍडव्हान्स किती रे बघा 15,000. आणि सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स ऍज ऑन 31 मार्च 2019 10,000. बघा इथे पण ऍडव्हान्स मध्ये किती मिळाले रुपीज 10,000. मित्रांनो बेस्ट क्वेश्चन आहे, बेस्ट. म्हणजे ह्याला आहे ना तुम्ही स्टार मार्क करून ठेवा. 1 2 3 जेवढे स्टार करता येतील तेवढे स्टार करा. ह्याचा आन्सर एवढंच असेल, पण ह्याच्या मागे लागणारी जी कन्सेप्ट आहे ती फार इम्पॉर्टंट आहे, कारण तीच कन्सेप्ट ह्या चॅप्टरचा पूर्ण बेस आहे. मित्रांनो एकदम स्टेप बाय स्टेप आपण जाऊयात. बघा मी इथे कॅल्क्युलेशन करतो ह्या साईडला, हवं तर हे थोडस मी छोटं करतो म्हणजे मला थोडीशी जागा मिळेल, स्पेस मिळेल. येस बघा मी आहे ना एक सिंपल एक एक करून हिशोब करतो. आपल्याला काय करायचं, यू आर रिक्वायर्ड टू शो प्रेझेंटेशन ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. म्हणजे मित्रांनो बघा आपल्याला ह्या वर्षाचं अकाउंटिंग करायचंय का, कुठल्या वर्षाचं करायचंय, ह्या वर्षाचं 1 एप्रिल 18 ते 31 मार्च 19. म्हणजे कॅन आय से आपल्याला हे बघायचंय की ह्या वर्षाचा ऍक्च्युअल सबस्क्रिप्शनचा इन्कम किती आहे. तर स्टेप बाय स्टेप चालू करूयात. सगळ्यात पहिले मिळालेत किती, सर आपल्याला मिळालेत 50,000 रुपये. किती मिळालेत 50,000. आता बघा पहिले एक एक करून बघूयात हे आउटस्टँडिंगचं. मला सांगा वर्षाच्या सुरुवातीला हे पैसे आउटस्टँडिंग होते बरोबर. मग आता ह्या वर्षात ते मिळाले असणार. सर कुठं लिहिलंय, हे आपल्याला एक अजम्पशन करावं लागतं आणि हे नॉर्मल पण आहे बघा, साहजिक आहे. मागच्या वर्षाचं जे आउटस्टँडिंग आहे ते लॉजिकली ह्या वर्षी मिळणार बरोबर की नाही. येस. म्हणजे हे जे 50,000 मिळाले त्यातनं जे 10,000 आहेत ते तर मागच्या वर्षाचे होते, ते आपला ह्या वर्षाचा इन्कम आहे का, नाही. त्याला करा मायनस. ठीक आहे, मायनस 10,000. पहिले आउटस्टँडिंग वालं बघून घेऊ. आता वर्षाच्या एंडचं आउटस्टँडिंग बघा हे वालं. मला सांगा हे ह्या वर्षाचं इन्कम आहे जे यायचं बाकी आहे बरोबर. आउटस्टँडिंग आहे क्लोजिंग डेटला आउटस्टँडिंग म्हणजे काय, जसं हे ह्या वर्षाचं इन्कम होतं जे मिळायचं बाकी होतं, म्हणून त्याला आपण 2018-19 मधनं काय केलं, मायनस केलं का, कारण ते 17-18चं इन्कम आहे. तसंच हे 20,000 ह्या वर्षाचं इन्कम आहे जे मिळायचं बाकी आहे, आउटस्टँडिंग आहे. तर त्याला आपण काय करणार, ह्या वर्षाच्या इन्कम मध्ये ऍड करणार का, ते आपले ह्या वर्षाचं इन्कम आहे. तर किती आले 20,000. किती आले मित्रांनो 20,000. चला तर सगळे आउटस्टँडिंगचे ऍडजस्टमेंट केले. मागच्या वर्षाचं आउटस्टँडिंग मायनस केलं, ह्या वर्षाचं आउटस्टँडिंग ऍड केलं. त्याच्या मागचं लॉजिक पण मी तुम्हाला सांगितलं. चला 50 मायनस 10 किती झाले 40 आणि 40 प्लस 20 किती आले मित्रांनो 60,000. आता येऊयात ऍडव्हान्स वर. आता बघा सर मागच्या वर्षी 2017-18 मध्ये काही 15,000 रुपये ऍडव्हान्स मध्ये मिळालेले. मित्रांनो मला सांगा ह्या वर्षी ऍडव्हान्स मध्ये मिळालंय, जर मी ह्या वर्षी त्याला ऍडव्हान्स म्हणतोय म्हणजे हा इन्कम कुठल्या वर्षाचा असणार आहे, ह्या वर्षाचा बरोबर की नाही. म्हणजे सर ह्या वर्षाच्या इन्कम मध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, ऍड करायला पाहिजे. चला घेऊयात करून ऍड 15,000. आणि आता लास्ट पॉइंट वर्षाच्या एंडला ह्या वर्षी पण काही पैसे ऍडव्हान्स मध्ये मिळालेत. मग मला सांगा या वर्षी जे ऍडव्हान्स मध्ये मिळालेले पैसे आहेत ते ह्या वर्षाचा इन्कम आहे का ह्याच्या पुढच्या वर्षाचा इन्कम आहे. सर ह्याच्या पुढच्या वर्षाचा, मग त्याला ह्या वर्षामधनं काय करणार, मायनस. किती येते 10,000. किती येते 10,000. चला आता बघा 60 प्लस 15 किती झालं 75 मायनस 10 किती आलं 65,000. म्हणजे मित्रांनो ऍक्च्युली ह्या वर्षाचं तुमचं इन्कम किती आहे माहिती का 65,000. किती आहे 65. एकदा परत पूर्ण समजून घ्या. आपण वडापाव वाल्यापासून एक एक्झाम्पल घेऊयात आणि त्यातनं तुम्हाला हे मी सगळं एक एक करून समजवतो. बघा वडापाव वाल्याला आज मिळाले 50,000 रुपये. आज किती मिळाले, त्याच्या गल्ल्यात त्यांनी गल्ला ओपन केला, जे काही काउंटरचा आपलं ते ड्रॉअर असतो तो ओपन केला, त्याच्या ड्रॉअर मध्ये गल्ल्यात आजचे पैसे किती आहेत 50,000.
वर्षाची सुरुवात त्यांनी झिरोनी म्हणजे आजची सुरुवात झिरोनी केलेली, गल्ल्यात काहीच नव्हते. दिवसाच्या एंडला जेव्हा त्यांनी गल्ला ओपन केला तेव्हा गल्ल्यात किती होते? 50,000. त्याला मी विचारलं किती इन्कम आहे, तो म्हणला 50. मी म्हणलं थांब जरा. आता मी एक एक करून त्याला प्रश्न विचारला. म्हणलं कालची काय उधारी यायची बाकी होती का? म्हणला हा होती ना, 10,000 आउटस्टँडिंग होते कालचे. आउटस्टँडिंग ऑफ प्रिव्हियस इयर, आउटस्टँडिंग ऑफ प्रिव्हियस इयर. तो म्हणला हा ते कालची उधारी यायची बाकी होती, आज येऊन देऊन गेला. म्हणलं मग त्या 50,000तले 10,000 तर कालचे, त्याला आजच्या इन्कम मध्ये का काउंट करतोय? म्हणला हा बरोबर. म्हणलं मग ते काढ. मग म्हणला हा बरोबर, ते 10,000 बाजूला करू, म्हणजे माझं आजचं इन्कम 40,000. म्हणलं थांब. म्हणलं आज तू काही असे वडापाव विकलेत का ज्याचे पैसे अजून यायचे बाकी आहेत? म्हणलं आहे ना दादा, 20,000 रुपये मला यायचे बाकी आहेत, आउटस्टँडिंग ऑफ करंट इयर. म्हणलं दादा मला 20,000 रुपये यायचे बाकी आहेत. म्हणलं मग दादा इन्कम तो तुमचा ह्या वर्षाचा आहे ना, इन्कम तर तो तुझा आजचा आहे. पैसे उद्या येतील पण इन्कम कधीचा आहे? आजचा आहे. मग काय करणार? ऍड करणार. मित्रांनो आउटस्टँडिंग वाला कळालं, कालचे मिळालेले पैसे आजचा इन्कम नाहीये आणि आजचे पैसे जे मिळायचे बाकी आहेत तो आपला आजचा इन्कम आहे. आता पुढे येऊयात. तो म्हणला हा बरोबर दादा, म्हणजे माझा म्हणला आजचा इन्कम झालाय 60,000. म्हणलं थांबा. म्हणलं दादा काल तुमच्याकडे कुणी येऊन तुम्हाला ऍडव्हान्स दिलेला का आजच्या ऑर्डरचा? हा म्हणलं दिलेलं ना. काल मला 15,000 रुपये ऍडव्हान्स मिळालेले. काल म्हणजे आपल्या केसमध्ये मागच्या वर्षी मला 15,000 रुपये ऍडव्हान्स मिळालेले. कशाचे? म्हणलं ते काय झालं, तो म्हणला की आज त्याला वडापाव पाहिजे आणि मी म्हणलं हे बघ बाबा आपण ऍडव्हान्स शिवाय ऑर्डर घेत नाही. मग त्यांनी काय केलं, काल मला पैसे दिले पण वडापाव, मी म्हणलं वडापाव कधी विकले? म्हणलं ते आज विकले. म्हणलं मग दादा हे 15,000 जे तुम्हाला काल मिळालेले तो पण तर तुमचा आजचा इन्कम आहे का? तो म्हणला कस काय? म्हणलं वडापाव कधी विकले? म्हणलं दादा आज. म्हणलं मग काल म्हणजे मागच्या वर्षी जर काही ऍडव्हान्स मध्ये मिळाला असेल तर तो आपला ह्या वर्षाचा इन्कम होतो मित्रांनो, म्हणून त्याला आपण करतो ऍड. म्हणलं बरोबर दादा, माझा इन्कम 75. म्हणलं थांबा. म्हणलं आज तुम्हाला कोणी ऍडव्हान्स देऊन गेलंय का? म्हणलं हा दिले ना बाबा, एकाने ना 10,000 ऍडव्हान्स दिले, त्याची ऑर्डर उद्या द्यायची. म्हणलं मग तो तुमचा आजचा इन्कम कसा होईल? म्हणलं हा बरोबर आहे की जसं तुम्ही म्हणले कालच्या ऍडव्हान्सला आजचं इन्कम समजलं, तसं आजचा जो मिळालेला ऍडव्हान्स आहे तो आजचा इन्कम नाहीये. कधीचा इन्कम असेल? उद्याचा. ऍडव्हान्स ऍट द एंड ऑफ द इयर. ह्या वर्षी जो ऍडव्हान्स मिळालाय, आज जो ऍडव्हान्स मिळालाय कधीसाठी? उद्यासाठी. तो आजचा इन्कम नाही, तो कधीचा इन्कम आहे? उद्या. त्याला काय करा? मायनस करा. म्हणलं अच्छा, म्हणजे माझा आजचा इन्कम 65,000 आहे. म्हणलं बरोबर. आता मित्रांनो एक्झाम मध्ये ना हे असं लक्षात ठेवून जाण्यापेक्षा की आउटस्टँडिंग प्लस करायचं, मायनस करायचं, ऍडव्हान्स प्लस मायनस, वडापाव वाल्याचं उदाहरण घ्यायचं. मागच्या वर्षाचे कालचे पैसे यायचे बाकी होते, मग त्याला कालचा इन्कम म्हणायचं का आजचा? सर कालचा इन्कम. आजचे पैसे यायचे बाकी आहेत, कधीचा इन्कम? आजचा इन्कम. काल ऍडव्हान्स मिळाला होता आजसाठी, आजचा इन्कम. आज ऍडव्हान्स दिलाय उद्यासाठी, तो उद्याचा इन्कम. कळलं का मित्रांनो? चला आता फक्त मला सांगा, बघा एक एक करून आपण जाऊयात. आता मला सांगा, हे जे 10,000 रुपये कालचे आउटस्टँडिंग होते, काल एकाने उधारीवर वडापाव घेऊन गेलेला, आज आणून त्यांनी पैसे दिले, त्याचा माझा हिशोब संपला. बरोबर सर. मग ह्याला कुठे बॅलन्स शीट मध्ये काय दाखवायची गरज आहे का? ऍसेट लायबिलिटी नाही सर. चला पुढे या. एकच मिनिट. हा सो सर ह्या 10,000 तर कुठं दाखवायची गरज नाहीये. ह्या 20,000 बद्दल बोलूयात. आज एक जण उधारीवर वडापाव घेऊन गेलाय, त्याचे 20,000 रुपये यायचे बाकी आहेत. त्याला आपण दाखवलं पाहिजे. कुठे दाखवलं पाहिजे? पैसे यायचं बाकी आहे. काय आपला? ऍसेट. परफेक्ट. सर ह्या वर्षाचे जे आउटस्टँडिंग आहेत ना, आउटस्टँडिंग ऑफ करंट इयर, हे आपलं बॅलन्स शीट मध्ये दिसणार ऍज अ ऍसेट. बॅलन्स शीट मध्ये काय दिसणार? ऍज अ ऍसेट, कारण पैसे यायचं बाकी आहे. आता खाली या. इथे हे 15,000 रुपये मला सांगा, मागच्या वर्षी एखाद्याने ऍडव्हान्स दिले होते. सो मागच्या वर्षी ती माझी लायबिलिटी होती, कारण त्याला अजून वडापाव द्यायचे बाकी होते. पण मला सांगा आता वडापाव दिले ना, आता त्याचा माझा हिशोब समजा. बघा कालपर्यंत प्रॉब्लेम काय होता? काल रात्रीपर्यंत प्रॉब्लेम हा होता की त्यांनी पैसे तर दिलेले, पण मी त्याला वडापाव द्यायचे बाकी होते, म्हणून ती माझी लायबिलिटी होती. पण आज वडापाव दिले ना, मग आज त्याचा माझा हिशोब काय झाला? क्लिअर. हे पण कुठे रेकॉर्ड करायची गरज नाही, म्हणजे त्याला बॅलन्स शीट मध्ये दाखवायची गरज नाही. दादा आज तुम्हाला 10,000 रुपये ऍडव्हान्स मिळालेत. आज तुम्हाला 10,000 रुपये ऍडव्हान्स मिळालेत उद्यासाठी. त्याला अजून वडापाव दिलाय का? नाही दिला. मग ही तुमची काय आजची लायबिलिटी आहे. तर ह्याला आपण काय करणार? दाखवणार ऍज अ, बघा
आजचे जे ऍडव्हान्स मिळालेत दॅट इज करंट इयर ऍडव्हान्स, तर त्याला आपण दाखवणार बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला. तर मित्रांनो आता फटाफट बघा तुमचं इन्कम अँड एक्सपेंडिचर कसं बनेल. सिंपल आहे. इन्कम किती दिसणार 65,000 आणि बॅलन्स शीट मध्ये 20,000 काय दिसणार तुमची ऍसेट आणि 10,000 काय दिसणार तुमचे लायबिलिटी. 10,000 काय दिसणार लायबिलिटी. या इकडे चला बघूयात आन्सर एकदा ह्यांचं. सगळ्यात पहिले 65,000 क्लिअर आहे का मित्रांनो इन्कम. येस सर क्लिअर आहे. वडापाववाले एक्झाम्पल नंतर ना तर मला नाही वाटत कुणाला डाऊटच राहिला असेल. आणि बघा हे जे 10,000 ऍडव्हान्स मध्ये मिळाले ती लायबिलिटी आहे, 20,000 आउटस्टँडिंग आहे ते आपलं काय आहे ऍसेट आहे. येस सर इट इज क्लिअर. हे पण आम्हाला आता सर एकदम क्लिअर झालेलं आहे. आता काय डाऊट आणि कन्फ्युजन नाहीये. आता काही डाऊट आणि कन्फ्युजन नाहीये. सबस्क्रिप्शनचं लेजर बनवलंय त्यांनी. सबस्क्रिप्शनचं लेजर बघा कसं बनणार. सगळ्यात पहिले तर सबस्क्रिप्शन अकाउंटचं इन्कम म्हणजे आपला अकाउंट कसं बनणार आहे बघा. सो इट्स व्हेरी सिम्पल. स्टेप बाय स्टेप जाऊयात. बघा सगळ्यात पहिले तर मागच्या वर्षाचं आउटस्टँडिंग किती होतं रे 10,000. तो आपला काय होता ऍसेट. पैसे यायचं बाकी होतं तर ते काय होतं ऍसेट. मग ह्या वर्षी बघा आता 10,000 मिळायचे होते. ह्या वर्षी मिळाले किती मिळालेले 50. किती मिळालेले 50. आता तुम्हाला मी याचा एक सिंपल फॉर्मॅट सांगू का. बघा ह्याचा आहे ना एक तुम्हाला एक्झाम साठी एकदम सिंपल फॉर्मॅट सांगतो. सबस्क्रिप्शन हे नॉर्मली आपलं एक ऍसेट आहे का, कारण आपल्याला पैसे येणार आहेत. आपल्याला पैसे येणार आहेत. आता याचा एक फॉर्मॅट आणि एक खूप इझी प्रकारे मी तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षाचे जेवढे यायचे बाकी होते ना ते डेबिट साइडला दाखवा. या वर्षाचे जेवढे यायचे बाकी आहेत ना ते क्रेडिट साइडला दाखवा. पहिला रूल काय म्हणलं मी. मागच्या वर्षाचे जेवढे यायचे बाकी आहेत त्याला डेबिट साइडला दाखवा. ह्या वर्षाचे जेवढे यायचे बाकी आहेत त्याला क्रेडिट साइडला. एक्झॅक्ट आउटस्टँडिंगचा एक्झॅक्ट ऑपोजिट काय असतं ऍडव्हान्स. मागच्या वर्षाचा ऍडव्हान्स इकडे दाखवा आणि ह्या वर्षाचा ऍडव्हान्स ऑपोजिट साइडला दाखवा. कळलं का मित्रांनो. आणि बघा जे पैसे आलेत ते इथे दाखवा. ऑटोमॅटिकली ऑपोजिट साइडला येणार की ह्या वर्षाचं इन्कम किती आहे. ह्या वर्षाचं इन्कम किती आहे. परत एकदा सांगतो. वर्षाच्या सुरुवातीचा आउटस्टँडिंग म्हणजे मागच्या वर्षाचा आउटस्टँडिंग डेबिटला टाका. ह्या वर्षाचा आउटस्टँडिंग क्रेडिटला टाका. मागच्या वर्षाचा ऍडव्हान्स क्रेडिटला टाका. ह्या वर्षाचा ऍडव्हान्स डेबिटला टाका. जे पैसे आले ते इथे टाका आणि ऑटोमॅटिकली जो बॅलन्सिंग फिगर येईल तो येईल तुमचा इन्कम किती झाला त्याचा. कळलं का मित्रांनो. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन एकदम चांगल्या प्रकारे क्लिअर आहे. चला आता जाऊयात क्वेश्चन नंबर 7 वर. या इकडे काय दिलंय बघा क्वेश्चन नंबर 7 मध्ये. म्हणतायत फ्रॉम द फॉलोइंग रिसीट्स अँड पेमेंट अकाउंट अँड ऍडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च अँड बॅलन्स शीट. चला आता बघा आपल्याला फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर नाही आपल्याला बॅलन्स शीट पण बनवायची. काय बनवायची मित्रांनो बॅलन्स शीट. सो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिले बघा इथं या एक एक करून बघूयात. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन किती आहे रे 3,000. म्हणजे आता आपल्याकडे बॅलन्स किती आहे 3,000 रुपये. ऍज गुड एज हे आपलं ओपनिंग कॅपिटल आहे. काय आहे ओपनिंग कॅपिटल. चला आता बघा सबस्क्रिप्शन किती मिळालेत पैसे 5,000. डोनेशन बघा ब्रॅकेट मध्ये रेव्हेन्यू लिहून दिलंय म्हणजे हे कॅपिटल नेचरचं नाहीये हे डे टू डे डोनेशन आहे. ओके. एंट्रन्स फीज 4,000 मिळाली आहे. इंटरेस्ट 1,000 रुपये मिळालाय. सॅलरी 4,000 पे केली आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरीचे 1,000 रुपये पे केलेत. कमिशन 500 दिलंय. रेंट 2,000 दिलंय. इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1,500 दिलेत. फर्निचर विकत घेतलंय 8,000चं. हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे का रेव्हेन्यू. सर कॅपिटल एक्सपेंडिचर लॉंग टर्म खर्च आहे. ह्याला इन्कम अँड एक्सपेन्सेस मध्ये नाही दाखवणार. ह्याला आपण दाखवणार कुठे बॅलन्स शीट मध्ये. ओके. खाली काय दिलंय आउटस्टँडिंग रेंट वॉज 200. चला आउटस्टँडिंग आहे तर काय करायचंय ऍड करायचंय. त्यानंतर न सबस्क्रिप्शन इन्क्लुड्स 1,000 ऍज सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स अँड सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर वॉज 500. बघा सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट आपण पहिले समजून घेऊ परत. ह्या वर्षात मिळालेत किती 5,000. पहिले ते लिहून घ्या. सर मिळालेत किती 5,000. आता बघा सबस्क्रिप्शन इन्क्लुड्स म्हणजे ह्या 5,000 मध्ये 1,000 इन्क्लुडेड आहेत. 1,000 ऍज सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. इथेच थांबा. आज तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये पैसे मिळालेत उद्यासाठी. आजचा इन्कम आहे का नाही. काय करा मायनस. काय करा मायनस. आणि मला सांगा ऍडव्हान्स मिळालेत तुम्हाला ही तुमची काय आहे लायबिलिटी आहे. तर हे बॅलन्स शीट मध्ये कुठे दिसणार बॅलन्स शीट मध्ये दिसणार ऍज अ लायबिलिटी. पुढे या. अँड
सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर इज 500. म्हणजे ह्या वर्षाचे 500 रुपये यायचे बाकी आहेत. ह्या वर्षाचे 500 रुपये काय मित्रांनो यायचे बाकी आहेत. तर ते आपण काय करणार, ऍड करणार. सो टोटल ऍक्च्युअली बघसाल तर 5,000 मधनं 1,000 गेले, उरले 4,000 आणि 500 ऍड झाले. तर आपलं ह्या वर्षाचं सबस्क्रिप्शन इन्कम आहे 4.5 आणि हे 500 जे यायचं बाकी आहे तो आपला ऍसेट आहे. तर बॅलन्स शीट मध्ये दिसणार ऍसेट साइडला, बॅलन्स शीट मध्ये दिसणार ऍसेट साइडला. फर्निचरला डेप्रिशिएट करायचंय. ओके. 50% ऑफ एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज. परत तीच ऍडजस्टमेंट आहे बघा. ह्यातले 50% म्हणतायत कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचे आणि कॅपिटल फंड वॉज 3,000. चला त्यांनी पण इथे लिहून दिलंय कॅपिटल फंड वॉज 3,000. नाहीतर आपण तसं पण ओपनिंग बॅलन्सलाच कॅपिटल फंड घेतला असतं. चला मित्रांनो आता आपण बनवायला घेऊयात आपलं सोल्युशन. ओके, लेट स्टार्ट. सगळ्यात पहिले बनवूयात इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. डेबिट म्हणजे एक्सपेन्सेस, क्रेडिट म्हणजे इन्कम. चला पहिले रिसिट साइड म्हणजे इन्कमची बाजू करून घेऊ. सबस्क्रिप्शनची ही ऍडजस्टमेंट इथे करून घेऊ. चला 5,000 रुपये सर ऍक्च्युअली मिळालेत, पण त्यातले 1,000 जे आहेत ते ऍडव्हान्स आहे आणि 500 जे आहे ते आउटस्टँडिंग आहे. तर आपलं ऍक्च्युअली ह्या वर्षाचं किती इन्कम आहे, 4,500. किती आहे, 4,500. चला सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट झाली. डोनेशन्स 5,000 मिळालेत, डोनेशन मिळालेत 5,000. त्यानंतर मित्रांनो एंट्रन्स फी मिळाली आहे 4,000, पण त्यातले म्हणतायत की 50% म्हणजे 2,000 हे कॅपिटल नेचरचं आहे, त्याला आपण फ्युचर साठी ठेवणार आहे. त्याला ह्या वर्षाचं इन्कम नका समजू. तर त्याला काय केलं आपण, मायनस केलं ह्या वर्षाचं इन्कम, उरलेले 50%. पुढे इंटरेस्ट किती मिळालाय, 1,000 रुपये. इंटरेस्ट किती मिळालाय, 1,000 रुपये. या इकडे चला आता पेमेंट साइडला या. सॅलरी किती पे केली आहे, 4,000. तिथे काय अजून खाली आहे का याच्याबद्दल, नाही. सो सॅलरी पे केली आहे 4,000. त्यानंतर ना प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,000, कमिशन 500. त्यानंतर ना रेंट 2,000, पण 200 आउटस्टँडिंग आहे. म्हणजे ऍक्च्युली ही आपली लायबिलिटी पण आहे, जे आपले 200 आउटस्टँडिंग आहेत ते. चला पुढे इलेक्ट्रिक चार्जेस 1,500. त्यानंतर ना मित्रांनो फर्निचर तर बॅलन्स शीट मध्ये दाखवणार, पण त्याच्यावर 8% डेप्रिसिएशन आहे. तर 8,000वर 8%, 8 8 64. किती येतं, 640. किती येतं, 640. बघा 8,000वर 8%, 0 0 गॉन, 80 × 8 640. किती आलं, 640. हा आपला खर्च आहे, तर त्याला टाका एक्सपेन्सच्या बाजूला. चला आता एकदा आपण खाली क्रॉस चेक करू. आउटस्टँडिंग रेंट करून घेतलं, सबस्क्रिप्शन करून घेतलं, डेप्रिसिएशन केलं, एंट्रन्स फी केली, कॅपिटल फंड तर बॅलन्स शीटला जाणार. चला आता आपण बघूयात आपला सरप्लस आहे का डेफिसिट आहे. या इकडे 4,500 प्लस 5,000 किती झाले, 9,500, 10,500, 12,500. 12,500 ह्या साईडची टोटल आहे, लिहून ठेवतो मी. 12,500 ह्या साईडची टोटल लिहून ठेवली. इकडची घ्या 4 1 5, 5 आणि 5.5, 5,500 आणि 1,500 किती झाले रे, 7,000. 7,000 आणि हे 9,200, 9,840. 9,840. मित्रांनो आपला सरप्लस येतोय 2,660. आपला सरप्लस किती येतोय, 2,660. चला आता बनवूयात एक बॅलन्स शीट. चला बॅलन्स शीट बनवायची का, चला मी इथेच बनवतो बॅलन्स शीट. एवढी जागा आहे आपल्याकडे तर बनवून घेऊ. चला इथे येणार ऍसेट्स आणि इथे येणार लायबिलिटीज. चला मित्रांनो एक एक करून स्टार्ट करू. सगळ्यात पहिले इथे बघा सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शनचं काम पहिले करून घेऊ. सबस्क्रिप्शन मध्ये सर हे 1,000 रुपये जे ऍडव्हान्स मध्ये आले ती आपली लायबिलिटी आहे. इथे लिहून ठेवा 1,000 लायबिलिटी. आणि मित्रांनो हे जे 500 रुपये आउटस्टँडिंग आहे हे आपलं ऍसेट आहे. तर हे 500 रुपये कुठे लिहून ठेवा, ऍसेट साइडला. चला सबस्क्रिप्शन वालं झालं. डोनेशनचं तर काय नव्हतं. एंट्रन्स फी 50% कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचंय. कॅपिटल फंड किती आहे, 3,000. त्याच्यात 50% किती, 2,000 आपण कॅपिटलाइज केलेले. आणि हे सरप्लस पण आपण कुठे ऍड करणार, जसं आपण प्रॉफिट कॅपिटल मध्ये ऍड करतो तसं इथे कॅपिटल फंड मध्ये ऍड करणार. चला एंट्रन्स फीचं झालं. इंटरेस्टचं काय नव्हतं, सॅलरीचं काय नाही, प्रिंटिंग कमिशन, रेंट आउटस्टँडिंग 200 लायबिलिटी आहे.
रेंट आउटस्टँडिंग 200 काय आहे, लायबिलिटी आहे. इलेक्ट्रिक चार्जेस काय नाही. फर्निचर 8,000, 8,000चं फर्निचर होतं, पण त्याच्यावर 640 रुपयाचं डेप्रिसिएशन आहे. तर किती उरले रे, 7,360. 7,360. ओके, फर्निचरचं पण झालं. आणि बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. मित्रांनो विसरू नका, खूप मुलं इथं टाकायचं विसरतात. हा आपला रिसिट अँड पेमेंट म्हणजे ऍज गुड ॲज कॅश आणि बँकचा अकाउंट आहे. 1,000 रुपये बॅलन्स म्हणजे आपला बँकचा बॅलन्स आहे, आपला ऍसेट आहे 1,000 रुपये. विसरू नका. चला, सगळं झालं का टाकून? येस सर. एकदा इथून क्रॉस चेक करू. आउटस्टँडिंग रेंट झालं, सबस्क्रिप्शनचं पण टाकलं, डेप्रिसिएशन टाकलं, एंट्रन्स फीचं केलं, कॅपिटल फंडचं झालं. लॉजिकली जर आपण सगळं बरोबर केलंय तर आपली बॅलन्स शीट टॅली झाली पाहिजे. बघा, 7,360 प्लस 1,000, 8,360 प्लस 500, 8,860. इकडे या. 3 प्लस 2 5, प्लस प्लस 2 7, 2 7,660, 8,660 अँड 200, 8,860. चला मित्रांनो, एकदा इथे आपण बघूयात. 2,660 सरप्लस आला होता, आपला पण आला होता 2,660 सरप्लस. बघा इकडे आणि पुढे नेक्स्ट बघा, बॅलन्स शीट एकदा क्रॉस टॅली करून घेऊ. 8,860, 8,860. इज इट क्लिअर टू यू ऑल? कळलं का मित्रांनो? तर असं एकदम सिंपल सिंपल क्वेश्चन्स येणार आहेत. थोडे आय नो काही क्रिटिकल ऍडजस्टमेंट, स्पेशली सबस्क्रिप्शन. तर त्यासाठी ते वडापाववाल्याचं एक्झाम्पल डोक्यात ठेवायचं की बाबा कालचे मिळालेले पैसे आजचा इन्कम नाही, आजचे यायचे जे बाकी आहेत तो आजचा इन्कम आहे. काल काही ऍडव्हान्स मध्ये मिळाले असतील, कारण वडापाव आज देणारे म्हणजे आजचा इन्कम, आणि आज काही ऍडव्हान्स मध्ये मिळाले तो उद्याचा इन्कम. कळलं का मित्रांनो? सो त्यानुसार थोडंफार तुम्हाला 1-2 वेळा जेव्हा प्रॅक्टिस करसाल ना, ऑटोमॅटिकली तुम्हाला हे जमायला लागेल. बाकी मित्रांनो, आय होप तुम्हाला हळूहळू एनपीओ मध्ये पण कॉन्फिडन्स यायला लागला असेल. कारण कॉलेजमध्ये तरी शक्यतो ज्या प्रकारे शिकवतात ना, भयंकर आहे. मुलांचा कॉन्फिडन्सच जातो पूर्ण. आपण फायनल अकाउंट्स पण खूप चांगल्या प्रकारे केले. आपण एनपीओ पण त्याच एनर्जीनी त्याच क्वालिटीने आपण करणार आहे मित्रांनो. सो असंच लेक्चर्सला बघत राहा, तुमच्या फ्रेंड सोबत नक्की शेअर करा मित्रांनो. आणि मी तुम्हाला आज एक जनरल म्हणजे जे हे लेक्चर्स बघतायत मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटतंय की हे लेक्चर्स तुम्हाला खरंच हेल्पफुल आहेत, तर मला तुमच्याकडनं एकच छोटी गोष्ट हवी आहे. ते म्हणजे तुम्ही कमेंट मध्ये मला नक्की सांगू शकता की आपण मॅक्सिमम मुलांपर्यंत हे लेक्चर्स कसे पोहोचवू शकतो. म्हणजे काय असं करता येईल की आपल्याला, म्हणजे टार्गेट जो आहे आपला, की मॅक्सिमम मुलांना ह्या लेक्चर्सचा फायदा व्हावा. त्यासाठी आपण काय करू शकतो. मग त्याच्यात जे काय असेल तुमच्या डोक्यात, काही क्रिएटिव्ह आयडियाज येत असतील, काही इनोव्हेटिव्ह आयडियाज येत असतील, तर त्याही तुम्ही नक्की शेअर करू शकता. कसं असतं शेवटी बघा, यू आर द रिअल व्ह्युअर्स. तर तुमच्यासाठी हा कंटेंट बनवला जातोय. तर तुम्ही जर तुमचे इनपुट्स दिले तर त्यातनं आम्हालाही एक आयडिया येईल काय करू शकतो. आणि ट्रस्ट मी, जर ती आयडिया वर्क झाली तर उद्या तुम्हालाही एक कॉन्फिडन्स येईल की नाही यार, मला जे सुचलेलं त्याच्यानी खरंच सरांना काय मिळालं, तेवढे व्ह्यूज मिळाले किंवा तेवढं मुलांपर्यंत पोहोचता आलं. सो तुम्हालाही उद्या जर तुमचा काय बिझनेस चालू करायचा आहे, तो एक कॉन्फिडन्स येतो की येस, मी हे करू शकतो, मला हे जमेल. अरे गेट. चला मित्रांनो, बाकी आय होप आजचं लेक्चर आवडला असेल. काही डाऊट्स असतील कमेंट्स मध्ये टाका, पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण त्याला कव्हर करू. थँक्यू एव्हरीवन. सी यू ऑल इन द नेक्स्ट लेक्चर.